पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर या भागात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे 16 लाख रुपये चोरून नेण्याची घटना उघडकीस आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोविंद पंडित कोपरे हे रविवारी त्यांचा मुलगा आशिष कोपरे याला सोडण्यासाठी नाशिक रोड येथे पत्नी आणि लहान मुलगा यांच्यासह गेले होते। दरम्यान मुलाला सोडून आल्यानंतर घरी आले असता घराचा कडिकोयंडा त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसला। त्यांनी घरात प्रवेश केला असता कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिन्यांसह त्यांना मिळालेले सेवानिवृत्तीचे 10 लाख रुपये असा सुमारे 16,56,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला। काल पहाटे 3 वाजता आम्ही मुलाला सोडवायला रेल्वे स्टेशनवर गेलो। त्यानंतर आम्ही घरी आलो असता 5 वाजता रिटर्न आलो असता घरात घरफोडी झाल्याचे दिसून आलं। दरवाजाचे कोंडे वगैरे तोडलेले होते। आम्ही वर जाऊन पाहिलं तेव्हा लोखंडी कपाटाचं लॉकर तसेच लाकडी कपाटाचं लॉकर फोडलेलं होतं। त्यामधून त्यांनी मिसेसचे सोनं जवळपास 6.5 लाख आणि काही रोख रक्कम गाळा खरेदी करण्यासाठी ठेवली होती ती 10 लाख रुपये अशी चोरट्यांनी चोरून नेले। तक्रार दाखल केली पोलीस। त्यानंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला असं पुन्हा घडलं त्याबाबत। त्यानंतर त्यांचे स्क्वॉड आला। स्क्वॉडने सगळं ते फिंगरप्रिंट्सवाले नंतर डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन केलं। त्यानंतर आम्ही फिर्याद दिली आणि तपास चालू असल्याचं आम्हाला पोलीस स्टेशनने सांगितलं। त्या दरम्यान आम्हाला तिथं समजलं की अजून एका ठिकाणी त्या चोरांनी चोरी केलेली होती। म्हणजे हीच गाडी जे वापरण्यात आली ज्या गाडीने ते इथे पण चोरी केली। 3 ते 4 लोक असल्याचं आम्हाला समजलं। 6.5 लाख रुपये आणि 10 लाख रुपये कॅश। त्याच्यानंतर इथं जवळपास पोलीस चौकी आहे, परंतु हाकेच्या अंतरावर असूनही त्याचा काही आम्हाला उपयोग झालेला नाही आणि ह्या घटना वारंवार ह्या वासननगरमध्ये होत आहेत। दरवाजाचे कडिकोंडे कुलूप तोडलेलं दिसलं आणि आम्ही वरती जाऊन पाहिलं वरती तर आमचं लोखंडी कपाट आणि वॉर्डरोब याच्यातून 10 लाखाची रक्कम आणि काही सोनं जवळजवळ 7.5-7 लाखाचं सोनं त्या चोरट्यांनी चोरून नेलं। या प्रकरणी गोविंद कोपरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत। पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।